नागपुरात पुरेसा पेट्रोल साठा आहे, लोकांनी पॅनिक करू नये असं आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केलेलं आहे। तरीही नागपूरतील अनेक पेट्रोल पंपांवर आपल्याला गर्दी जी आहे ती दिसून येते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वंजारी नगर परिसरातला हा पेट्रोल पंप आणि मोठ्या संख्येने लोक सकाळपासून गर्दी करतायत पेट्रोल घेण्यासाठी। आणि अनेक पेट्रोल पंप जे आहेत, काही पेट्रोल पंपवर साठा उपलब्ध नाही, तर काही पेट्रोल पंपवर पुरेसा साठा आहे। लोकांनी पॅनिक करू नये। ज्याप्रमाणे गॅस सिलेंडरसाठी गर्दी लावली, गर्दी केली लोकांनी, त्याचप्रमाणे पेट्रोलसाठी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तरी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी। काका कितीचं पेट्रोल भरलं? 500 रुपयाचं। का बरं? रोज 500 भरायचं का आजच? नाही, रोज नाही, आजच भरलं। का बरं? बंद आहे म्हणून। शार्ट बंद आहे। हे गर्दी कशाची आहे? हे गर्दी कशी आहे? पण पुष्कळ ठिकाणी गर्दी आहे म्हणते ना इथे, त्याच्यामुळे भरून टाकलं बा। आता समोर मिळते की नाही भरायचे रोज महिना 200 रुपयाचं। आज 500 आज 500चे भरलं म्हणजे शॉर्ट आहे। कितीचं पेट्रोल भरलं तुम्ही? फुल केली टँक। फुल केली? नेहमी फुल करायची? हो, नेहमी फुल करतो। नेहमी फुल करायचं म्हणते। त्यांनी 200चं टाकायचे, पूर्ण भरून टाकलं पेट्रोल, टँक फुल केली, 500चं टाकलं, अशी परिस्थिती आहे बघा ही गर्दी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर लोक आहे, हे बघा पेट्रोल पंपच्या बाहेर जे आहे तिथे पण लोक आपल्याला दिसते बघा, बाहेर लोक आहेत, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आव्हान केलं जात आहे, TV9 आवाहन करते आहे, प्रशासन आवाहन करत आहे, जिल्हा प्रशासन की नागपुरात पुरेसं पेट्रोल आहे, लोकांनी पॅनिक करू नये असं आवाहन वारंवार केलं जातं आहे। तरीही नागपुरातील काही पेट्रोल पंपवर गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।